वर्षानुवर्ष दुष्काळाचा शाप लागलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातले शेतकरी आता दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमी पाण्यात पालेभाज्यांची शेती करू लागलेत। माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे अरविंद पाटील यांनी अत्यंत कमी पाण्यात कोरडवाहू शेतीमधून शेवग्याचं यशस्वी असं उत्पादन घेतलंय। 3 एकर शेवग्याच्या पिकातून त्यांना 2 लाख रुपयांचा खर्च वगळता 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाले। पीक नियोजन, पाण्याची काटकसर, सेंद्रिय खतांचा वापर आणि बाजारपेठेचं ज्ञान या गोष्टी आत्मसात करून पाटलांनी बरीच मजल मारली आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत। मोहोळ माढा रोडवर उपळाई खुर्द हे गाव आहे। इथं पाटलांची 12 एकर कोरडवाहू शेती आहे। भरवशाचं पाणी साधन नसल्यानं रब्बी ज्वारी, बाजरी, गहू अशी पारंपरिक भुसार पिकं ते घेतात। शिवाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध धंदा, जनावरांसाठी चारा आणि त्यापासून दूध उत्पादन असा त्यांचा मागील 5 वर्षांपूर्वीचा मर्यादित व्यवसाय होता। माझं शिक्षण B.Com झालंय। आम्ही पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने शेती करायचो। आमच्याकडे एकूण 12 एकर शेती होती, परंतु ते जिरायत होते। सातत्यानं दुष्काळ पडतो आणि त्यामुळं कुठलीच पाण्याची सोय नव्हती। पण आम्ही अशीच कृषी खात्याची सहल गेली, तिथं आम्ही एका ठिकाणी शेवग्याचं पीक पाहिलं व त्यानंतर आम्हाला कल्पना सुचली की आपण पण शेवगा लावावा व गेल्या 5 वर्षापासून आम्ही हे शेवग्याचं पीक करत आहे। जूनमध्ये याची मशागत शेताची करून नंतर आम्ही 8x5 पद्धतीनं एकरी 1000 झाडं बसवलेत। 4 महिन्याने शेवग्याच्या झाडाला फुलकळी लागते व 5 महिन्यापासून शेवग्याचं उत्पादन चालू होतं। दुष्काळामुळे शेतीतून फारसं हाती लागत नसल्यानं शेती तोट्यात होती। सतत दुष्काळी परिस्थितीमुळे विहीर आणि बोरवेलला अगदी जेमतेम पाणी असल्यानं शेती पडीक असायची। उपलब्ध पाण्यावर कोणतं पीक घेता येईल याचा अभ्यास करून श्री पाटील यांनी आपल्या 3 एकर कोरडवाहू शेतात जून 2016 रोजी प्रकाशवाण्याच्या संकरित शेवग्याची लागवड केली। सोबतच एक नवीन बोर घेतला, त्यालाही थोडं पाणी लागलंय। उपलब्ध पाण्यावरच त्यांनी शेवगा लागवडीचा निर्णय घेतलाय। लागवडीपूर्वी त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चांगली मशागत करून 3 ट्रॉली शेणखत घातलं। त्यानंतर 7 फूट अंतरावर सरी सोडून त्यामध्ये 8 फूट अंतरावर शेवगा रोपाची लागवड केली। त्याबरोबर ड्रिपनं पाणी देण्याची व्यवस्था केली। गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं पाणी खूपच कमी आलं, त्यामुळे आमची पहिली लावलेली बाग जळून गेली। त्यानंतर आम्ही ह्या वर्षी जेमतेम पाऊस पडला, त्यामुळं आम्ही पुन्हा बाग लावण्याचं नियोजन केलं व पहिल्यांदा शेताची मशागत करून उभ्या आडवी वखराची पाळी दिली व प्रत्येकी 8 फुटावर ट्रॅक्टरने बेड पाडून प्रत्येकी 5 फुटावर शेवग्याची रोपं लावली। जूनच्या पहिल्या आठवड्यात या शेवग्याची लागण केली। त्यानंतर 2 फुटावर पहिला शेंडा खोडला व त्यानंतर 4 फूट 6 फूट अशा पद्धतीने 3-4 वेळेस शेंडे खोडले। त्याचप्रमाणे खताचं नियोजन म्हणलं तर प्रत्येक महिन्याला 10-26 व 18-46 या खताचा डोस दिला। त्याचप्रमाणे आम्ही सेंद्रिय पद्धतीवर जास्त भर दिला आहे। त्यामुळे जीवामृत हा खत प्रत्येक महिन्याला आम्ही देतो, त्यामुळे वर खतं जास्त लागत नाहीत। तसंच फवारणी, कीड रोगाचं नियंत्रण म्हणलं तर शेवग्याच्या पिकावर जास्त कीड रोग येत नाही। लागवडीनंतर 3 महिन्यांनी शेवग्याची फुलधारणा झाली। त्यानंतर 2 महिन्यांनी शेंगांचं उत्पादन सुरू झालं। मागील 3 महिन्यात एकरी 3 टन शेंगा उत्पादन मिळालंय। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं शेंगा दर कमी झालाय, तरीही सुरुवातीला 25 ते 30 रुपये किलोचा दर मिळाला। आतापर्यंत 3 एकरांमधून 30 टन शेवगा विक्रीतून 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न हाती लागलंय। आम्ही आतापर्यंत एकरी 15 ते 20 टनाचा ॲव्हरेज हे शेवगा पिकातून काढलेला आहे। माझ्या तोडा 5 महिन्यांनी आम्ही घेतला शेवग्याचा, सरासरी 5 ते 10 टनापर्यंत याचे म्हणजे 4 एकर क्षेत्रातून 5 टन एका निघत होता। सरासरी सप्टेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत चांगला बाजारभाव शेवग्याला असतो, त्यामुळे 60 ते 70 रुपयाचा बाजारभाव आम्हाला मिळाला। हा, किलोला। सरासरी 4 एकर मधून आतापर्यंत 35 ते 40 टनाचा माल निघाला आहे। सरासरी 30 ते 40 रुपयाचा ॲव्हरेज रेट सापडला आहे। आम्ही हे आतापर्यंत कोल्हापूर, वाशी, पुणे या मार्केटला विकतो आहे।
मुंबई, पुणे, सोलापूर इथल्या मार्केटमध्ये शेंगांची विक्री केली जाते. आणखी किमान 2 महिने शेवग्याचं उत्पन्न सुरू राहील. त्यातून 3 टन उत्पन्न अपेक्षित आहे. सरासरी 10 ते 15 रुपये दर मिळाला तरी 30 ते 35 हजार रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतीची मशागत, रोपं, ड्रीप, खतं आणि मजूर असा जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयांचा खर्च आलाय. रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं खर्चात बरीच बचत झाली आहे. 2 रोपातलं अंतर 5 फूट व 2 ओळीतील अंतर 8 फूट ठेवलेलं आहे. सरासरी एकरी 10 ते 15 हजार रुपयाचा खर्च या शेवग्या पिकाला येतो. चालू पिकामध्ये आतापर्यंत 5 लाखाचं उत्पादन मिळालं आहे. सरासरी 10 लाखापर्यंत उत्पादन मिळालं अशी अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आतापर्यंत आम्ही 8 बोर घेतलेत. यावर सर्व पाणी एका ठिकाणी साठवून त्यासाठी एक हौद बांधला आहे व त्यातून आम्ही पाण्याचं ड्रिपनं काटेकोर पद्धतीने नियोजन करत आहे. व या सर्व पिकाबरोबरच आम्ही फियानार थायलंड नावाचे पेरूचा वाण लावला आहे व तो 8 महिन्यांनी त्याचं उत्पादन चालू होईल. शेवगा हे भाजीपाल्याचं पीक आहे. वरवर त्याची लागवड वाढत आहे. पण तर विचार केला तर शेवग्याला बाजारभाव वर्षभर टिकून आहे. पण तरी सुद्धा आम्ही एक नवीन संकल्पना म्हणून या शेवग्या या पिकातून आंतरपीक म्हणून सीताफळाची लागवड केलेली आहे. व या सीताफळ ह्या वर्षी लावलेला असून 2 वर्षांनी सीताफळाचं उत्पादन चालू होईल. ही सुपर गोल्डन म्हणून नवीन व्हरायटी आहे. सीताफळाचं अंतर आहे 12 बाय 8 फुटावर सीताफळ लागवड केलेला आहे. उन्हाळा आणि बाजारातील मंदी यामुळे पालेभाज्या वर्गीय पिकांचे भाव घसरलेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पाटील यांनी 3 एकरात शेवगा पिकात सीताफळाच्या आंतरपिकाची लागवड केली आहे. शेजारील 2 एकरात संकरित पेरूची लागवड केली आहे. येत्या वर्षभरात पेरूचं उत्पादन सुरू होईल. पाटील मागच्या 5 ते 6 वर्षांपासून शेवग्याचं पीक घेत आहेत. सलग शेवगा पिकातून त्यांना आतापर्यंत 25 ते 30 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवण्यात यश आलंय. शेवग्याचं पीक घेण्यापूर्वी ते छोट्या घरात राहत होते. आज त्यांनी टुमदार बंगला बांधलाय. पहिलं परिस्थिती आम्ही ज्वारी, गहू, हरभरा करायचो. ते आम्हाला परवडत नव्हतं. मग तिथून आम्ही शेवगा लावायला चालू केलं. मग 25-30 लाखाचा शेवगा झाला. मग शेवग्यापासून आमचं सुधारलं. मग आम्ही निश्चय शेवग्यावरच ठेवला. मग तिथून आम्ही घर बांधलं 25-30 लाखाचं. शेतात बंगला बांधला. तिथं आम्ही राहायला आलो. आजही दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता हैराण झालाय. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आजही आत्महत्येसारख्या टोकाची भूमिका घेतात. कष्ट, जिद्द, आशावाद ठेवून नवीन पिकं लागवडीचा प्रयोग केला तर नक्कीच त्यात यश मिळतं. हेच दुष्काळी भागातल्या अरविंद पाटलांनी शेवगा पिकातून सिद्ध करून दाखवलंय. भारत नागने, साम टीव्ही, पंढरपूर.